आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती. तर त्यामध्ये पाहत आहे आपण 19वी परिणाम शक्ती भजनाद्वारे. उत्पाद व्यय ध्रुवता सहित नित परिणमित हो आत्मा. तर सांगितलं की काय आहे, उत्पाद व्यय ध्रुवतेन सहित सदैव आत्मा परिणमित होतो, अशी परिणाम शक्ती आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की काय आहे, कोणी शंकाकार म्हणेल, चर्चा चालू आहे ना 2 दिवस आपली, की चांगलं वागतोय तर त्याचं फळ वाईट मिळतंय वर्तमानात, आणि वर्तमानात वाईट वागतोय तर तरी सुद्धा तो सुखी आहे. मग असं कोणी म्हणून म्हणाल की आम्ही धर्माला सोडतो, तर त्याला काय सांगितलं उत्तर समाधान, तर मग विशुद्ध परिणामांनी म्हणजे मनुष्य तिर्यंच्या गतीच्या अपेक्षेनं बघितलं, जिथं पाप आणि पुण्य दोन्हीचं फळ दिसून येतंय, म्हणजे दोन्हीही सतत बदलत आहेत, कधी तीव्र पापाचा उदय येतोय, कधी तीव्र पुण्याचा उदय येतोय, अशी अवस्था जिथं दिसून येते, तर अशा मनुष्य तिर्यंच्या गतीच्या अपेक्षेनं पाहिलं तर काय सांगितलं, विशुद्ध परिणामांनी पापाची निर्जरा होते आणि संक्लेश परिणामांनी काय होते, पुण्याची निर्जरा होते. म्हणजे सांगितलं की विशुद्ध परिणाम केले तर अगोदर पापाचं फळ मिळणार आणि नंतर पुण्याचं फळ मिळणार आहे, त्या विशुद्ध परिणामांचं फळ नंतर मिळणार. आणि सांगितलं की संक्लेश परिणाम केले तर काय होणार आहे, त्याची चर्चा आपण केली होती काल, की संक्लेश परिणामाने काय होणार, अगोदर पापाचं फळ उलट झालं, संक्लेश परिणामाने काय होणार, अगोदर पुण्याचं फळ मिळणार, म्हणजे पुण्याची निर्जरा होणार, आणि नंतर सांगितलं की त्या पापा जे संक्लेशाने बांधलेलं पाप आहे त्याचं फळ उशिरा मिळणार. हे जे आपण काल चर्चा करत होतो, तर संक्लेश परिणामाने पुण्याची निर्जरा होते, म्हणजे काय होते, त्याचं भावभासन होते का, पुण्याचं फळ दिसतंय परंतु ते पुण्य संपून चाललंय, कारण तो नवीन पाप बांधतोय, पुण्य करतच नाहीये, तो नवीन धर्म करतच नाहीये. त्यामुळे जे काही पुण्य आहे अनेक भवातलं असंख्य भवातलं पुण्य संपून चाललेलं आहे आणि काय करतोय, नवीन पाप बांधत आहे, त्यामुळे तो दुःखीच आहे. आपण काल ही पण चर्चा केली होती की काय आहे, जरी थोडा काळ ह्या मनुष्य जन्मामध्ये काही काळ अधूनमधून दुःख आलं तीव्र, तर ते सहन करणं बरं आहे, परंतु सांगितलं की पाप करून असंख्य काळ दुर्गतीमध्ये भटकणं योग्य नाही. पण आम्ही काय म्हणतो की जेव्हा पापाचा उदय येतो तेव्हा म्हणतो, काय सांगायचं, बोलायला सोपं असतं, परंतु जेव्हा प्रसंग येतो तेव्हा काय होतं, आम्हाला नरकवत यातना होतात, इतक्या यातना होतात, म्हणजे आम्ही उपमा देतो की नरकवत यातना होत आहेत, आम्हाला वाटतं जणू आम्ही नरकातच आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आहेत की एकापेक्षा आहेत वेदना तेवढ्या तीव्र, परंतु सांगितलं की पूर्ण नरकवत आहे का, विचार केला तर काय आहे, कारण नारकी जीवाला कसं दुःख आहे, तर नारकी जीवाला पूर्वीच्या पापाचं फळ मिळतंय, म्हणजे पूर्वीच्या पापाचं फळ दुःख मिळत आहे, अनंत दुःख, आणि तो नवीन काय करतोय, वर्तमानामध्ये पाप भाव करतोय, हाणामाऱ्या करतोय ना, सारखं तुला मारतो नाहीतर मी मरतो, सारखं नवीन पाप भाव चाललेले आहेत, म्हणजे पूर्वीचं पापाचं फळ भोगतायत आणि परत नवीन नवीन काय म्हणायचं, अशुभ लेशा, कृष्ण नील अशा कापोत ह्या अशुभ लेशेत आणखी नवीन तीव्र पाप बांधतायत. अशा नारकी जीवाला कशा ह्या वेदना आहेत, तशा तर वेदना तुला नाहीत ना, हा विचार कर ना तिथं, म्हणजे पूर्वीच्या तीव्र पापाचं पण फळ भोगतायत आणि परत वर्तमानात नवीन पाप करतायत, तीव्र संक्लेश परिणाम आहेत, त्यामुळे त्याच्या वेदना असह्य आहेत, अनंत आहेत, हे म्हणणं बरोबर आहे. परंतु आपल्याला बघितलं तर काय आहे की पूर्वीच्या जरी तीव्र पापाचा उदय असेल, परंतु वर्तमानामध्ये आपण काय करतोय, तिथं धर्म धारण करू शकतोय, त्या तीव्र पापामध्ये सुद्धा शांती तर धारण करू शकतो, मंद कशाय राहू शकतात, शुभलेशेमध्ये जरी धर्म नाही करता आला
तरी शुक्ल लेशेत राहू शकतोय, मंद कशात तर राहू शकतो ना आपण. हा वर्तमानात पुरुषार्थ करता येतोय आपल्याला. म्हणजे सांगितलं की काय आहे, जरी तीव्र पापाचा उदय असेल तरी सुद्धा नरकासारखा तर नाहीच आहे. नरकात जी भूमी आपण सगळं बघतो, एक एक वस्तू तिथल्या कशा आहेत, आहे दुःख, कमी नाही असं म्हणत नाहीये, परंतु नरकासारखं तर नाहीच पूर्णपणे. आणि वर्तमानामध्ये नारकीसारखे भाव करत नाही आपण, शांतीनं ते सहन करतोय. म्हणजे सांगायचं काय आहे, पूर्ण नारकी सारख्या वेदना नाहीत तरी आपल्याला दुःख सहन होत नाहीये. मग नरकामध्ये गेल्यावर किती अनंत दुःख सहन करावं लागेल जर आपण काय केलं नाही. जे काही पुण्याचं फळ मिळालं असेल वर्तमानात किंवा पापाचं फळ मिळालंय त्याच्यामध्ये धर्म केला नाही तर त्याचं फळ आत्ताच्या वर्तमानातल्या नरकवत यातना सहन होत नाहीत. तर विचार करा, तिथं नरकात गेल्यावर असंख्य काळ, असंख्य म्हणजे खूप मोठं आहे, सागरा एवढं आयुष्य आहे. भावभासन होतंय का? म्हणजे भावभासन होत नसेल तर जसं आपण ते काय म्हणायचं, असं कल्पना करा की सागरामधलं एक एक थेंब पाणी काढत बसायचं आणि ते काढायला जेवढा वेळ लागल इतकं काय म्हणायचं, इतकं आयुष्य नरकामधलं आहे. हे उदाहरण दिलेलं आहे, असं शास्त्रात काय आलेलं नाहीये. सागरोपम देत असताना सागराची उपमा का दिली त्याचं सिद्धांत ग्रंथात कथन वेगळंच आहे. म्हणजे ते सगळं हे करून खड्डा वगैरे करून ते सगळं पल्ले वगैरे द्वारे सांगितलेलं आहे ते. परंतु आता भावभासन करण्यासाठी सोप्या शब्दात सांगितलं. म्हणजे इतकं जरी केलं तरी संपणार नाही, इतकं मोठं आहे आणि त्यामध्ये सतत दुःख आहे. असं नाही की एक काय मध्ये गॅप पडतोय. इथं आपल्याला निदान झोपलो तरी तेवढ्या क्षणासाठी तर शांती मिळेल, काहीतरी गोळी खाल्ली तर तेवढा वेळ आपण काय म्हणायचं शांती तर राहू, परंतु तिथं तर काहीच नाही, चान्सच नाही. मग सांगायचं काय आहे, कसं ते दुःख सहन करणार. म्हणून सांगितलं की काय आहे, संक्लेश परिणाम करू नको. त्या संक्लेश परिणामाने जरी तुला काय म्हणायचं कुठल्या जीवाला वाटत असेल आनंद, परंतु संक्लेश परिणामामुळं काय होतंय, जसं आपण बघितलं विशुद्ध परिणामानं सिद्धांत ग्रंथात आलेले ना की विशुद्ध परिणामामुळं पापाचं काय होतं, अपकर्षण होतं आणि संक्लेश परिणामाने काय होतंय, पापाचं उत्कर्षण होतं. आता हे अपकर्षण उत्कर्षण काय आहे तर एक थोडक्यात भावभासन आपण परवा बघितलं होतं. अपकर्षण म्हणजे काय सांगितलं होतं की लवकर फळ मिळणार. म्हणजे जसं आपण उदाहरणाने पाहिलं होतं की जसं आपण एखाद्याला सोमवारी जेवायला बोलवलं, परंतु आपल्याला काहीतरी नेमका प्रॉब्लेम झाला, महत्वाचं एकदम अर्जंट काम निघालं आणि आपण बोलू शकलो नाही, तर काय करतो, त्याला म्हटलं की तू लवकर ये, शनिवारीच बोलवलं, रविवारीच बोलवलं, ये लवकर बोलवलं त्याला जेवायला, तर काय झालं, ते अपकर्षण झालं. आणि सोमवारी बोलवणार होतो ते अगोदर पण बोलवणं शक्य नाही, मग त्याला म्हणलं आज नाही उद्या येतो, मंगळवारी बुधवारी ये जेवायला म्हणलं, मग त्याला काय म्हणायचं उत्कर्षण, म्हणजे उशिरा फळ मिळणार. तसं कर्मामध्ये काय होतंय, संक्लेश परिणामाने उत्कर्षण होऊन त्याचं फळ उशिरा मिळणार, जास्त उशिरा मिळणार. म्हणून तर आपण बघतोय ना, मग त्याचं मरताना काय होतंय, किती जरी वाईट असेल तरी आपल्याला बहुतांश दिसून येते, असं शक्यतो होत म्हणजे दिसूनच येते की त्याचं मरण तरी काय झालं, शेवटी वाईटच झालं, हे तर दिसून येते ना. मग त्याच्यावरून तर निश्चित कर की त्याची पुढची गती तर काय असणार आहे, दुर्गतीच असणार आहे. किती असंख्य काळ त्याचं दुर्गतीमध्ये जाणार आहे, फक्त एक भावात केलेली चूक. म्हणून सांगितलं की काय आहे, काही झालं तरी सुद्धा तू परिणामामध्ये संक्लेश करू नको. आणि आपण काल संक्लेशाची चर्चा केलेली आहे. आर्त रौद्र ध्यान जे आपण दिवसभर करतोय, थोडक्यात एक तर काय होतंय की भोग मिळाले नाही म्हणून दुःखी होतो, आणि नाही तर भोग भोगण्यामध्येच वेळ घालवते. म्हणजे आर्त रौद्र ध्यान जे दिवसभर करतोय ते सगळ्याला संक्लेश म्हणले शास्त्रात. म्हणून काय म्हणायचं, दिवसभर आपली दिनचर्या काय आपण लिहून काढतो ना, तसं लिहून काढा आज किती संक्लेश परिणाम केले आणि किती विशुद्ध परिणाम केले. तर जेवढा क्षण आपण खरोखर स्वतःसाठी दिलं, धर्मासाठी दिलं, म्हणजे आपण आपल्यासाठी टाइम दिला. काय लॉकडाऊन झालेला आहे तरी सुद्धा आपण काय करतोय, टाइम कशासाठी देतोय, तर जेवढा क्षण आपण काय करतो आहे धर्मासाठी देतोय, तेवढा क्षणच आपण आपल्यासाठी दिलेला टाइम आहे जीवनातला. बाकी सगळं आयुष्य आपलं वाया गेलेलं आहे, म्हणून ते मोजायचंच नाही. आपले आयुष्य ना 100 वर्षातलं किती वर्ष आपलं आयुष्य, किती वर्ष जगतो, तर जेव्हापासून आपण धर्म केला तेव्हा खरा आपला जन्म झालाय. ती कथा पण येते ना की काय आहे तुझं किती वर्ष आयुष्य आहे, मुनी विचारतात वगैरे.
तर ती सांगते की माझं आयुष्य एवढं आहे, 6 महिने, आमक्याचं आयुष्य 2 महिने. म्हणजे जेव्हापासून मी धर्म केला तेव्हापासून खरं आयुष्य आहे. कथेतला एवढा सारांश सांगायचं. ती कथा आहे प्रथमानुगात, वाचून घ्या. परंतु सांगायचं काय आहे, आणि त्यामध्ये सुद्धा जेवढा क्षण आपण देतोय तेवढंच आपलं जीवन आहे, नाहीतर सगळं जीवन वायाच चाललेलं आहे. म्हणून सांगितलं की जे दिवसभर परिणाम करतो ते सगळे संक्लेश भाव आहेत. त्यामुळं काय होणार आहे, तुला पापाचाच बंध होणार आहे. आणि काय होईल, कदाचित पुण्याचं फळ दिसेल, परंतु ह्या भूलभुलैयामध्ये अडकू नकोस. म्हणून सांगितलं की काय आहे. म्हणून आत्मानुशासन मध्ये सुद्धा आचार्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे की काय आहे, सुख संपेल ह्या भीतीनं तू धर्माला सोडू नको, असा आचार्य विश्वास देऊन सांगतायत. किती सुंदर सांगितलेलं आहे की काय आहे, म्हणजे धर्मामुळं काय होतंय, सुख मिळतंय आणि पापामुळं दुःख मिळतंय. मग सुखभंग भियात मा भू धर्मस्य विमुखस्त्वम, म्हणजे माझं सुख संपेल ह्या भीतीनं तू धर्माला सोडूच नको, एवढी गॅरंटी देऊन सांगतायत आचार्य. मग सांगितलं की काय आहे, मग विचार करा. आता महत्वाचा पॉइंट आहे की दुःखामध्ये धर्माला कोण सोडतो. दुःखात म्हणा किंवा सुखातही म्हणा, सुखात सुद्धा सोडतो आपण, सुखात तर सोडतोच, त्यात काही बोलायचंच नाही. परंतु दुःखामध्ये म्हणजे सुख दुःखामध्ये धर्माला कोण सोडतो. कोण? लगेच म्हणा दुसऱ्याकडे बोट दाखवणार, बघा अमक्याने सोडलं. कोण सोडतो तर बघा स्वतःकडे बघा, 4 बोट आपल्याकडे आहेत. म्हणजे कोण सांगितलं तर ज्याला कर्म सिद्धांत कळालाच नाही तो जीव दुःखामध्ये धर्माला सोडतो. काय? ज्याला कर्माचं रहस्यच कळलं नाही, ज्याला काय म्हणायचं, कदाचित त्याला तोंड पाठ असतील 8 कर्म, कर्मच काय, त्या कर्माचं सगळं कर्मकांड येत असेल, सगळं शास्त्र येत असेल, सिद्धांत ग्रंथ पाठ असेल, दुसऱ्याला शिकवत पण असेल, सगळं सांगत असेल, त्यातलं काय त्याचं एक एक खिस करून सांगत असेल, सगळं काही येत असेल, परंतु प्रॅक्टिकल प्रसंगामध्ये दुःख आल्यावर धर्माला कोण सोडतो तर ज्याला कर्माचं भावभासनच झालं नाही, ज्यांनी कर्माचं आणि कर्मानं सहित असलेल्या जीवाचं अस्तित्व स्वीकारलंच नाही व्यवहाराने पण, आणि मग निश्चयानं तर आत्महत्येचा दूरच गेला, त्यापासून वेगळा कधी स्वीकारणार. ज्याला कर्माचं स्वरूपच समजलं नाही तर तो काय करतो, दुःखामध्ये धर्माला सोडतो. बघा आता कळलं का आपल्याला कर्म, म्हणणार आता कळलं, पण प्रॅक्टिकल कळलं आहे का. म्हणजे ज्याचं तो श्रद्धान करत नाही कर्माचं, म्हणजे काय म्हणतो आपण, सम्यक दृष्टी नाही थोडक्यात, मग त्याला मोक्ष तर कुठं मिळणार, तर तो दूरच झाला, मोक्ष तर त्याचा दूर राहिला, कारण त्यांनी काय केलं नाही, स्वीकारलं नाही ना. ज्याला कर्माचं कळालेलं आहे की एक संक्लेश परिणाम केले तर किती सागराने बंद होतोय, कितीतरी सागर, कोडाकोडी सागर, शास्त्रामध्ये येतं ना कथन, मिथ्यात्व असेल तर 70 कोडाकोडी सागर, आणि सम्यदृष्टी झाला म्हणून काही लय कमी झालं नाही, फक्त थोडं कमी झालं, अंतक कोडाकोडी सागर, एवढं सागराने काय होतंय, कर्म बांधलं जातंय. मग एक संक्लेश परिणाम केले तर किती किती सागरामध्ये किती भव, हे नरकातलं आयुष्य समजतंय का. काय सांगितलं की म्हणजे नरकातलं आयुष्य फक्त नुसतं 33 सागर आहे, आणि हे आकडा किती आहे, 70 कोडाकोडी सागर, जे काय असेल 1 कोडाकोडी सागर, म्हणजे किती आहे ते, कसलं मोठं आहे, किती सागर आहेत. एका सागराला काय करायचं, 70 गुणा 1 करोड गुणा 1 करोड यांनी गुणायचं, इतके सागर आहेत 70 कोडाकोडी सागर. म्हणजे कितीतरी वेळा नरकात जाऊन येशील, कितीतरी वेळा दुर्गतीत जाऊन येशील, एवढं आहे. मग एका संक्लेश परिणामाने एवढं त्याचं काय म्हणायचं, इतकी स्थिती बांधली जातीये, त्याचा अनुभव तर कसला अनंत मिळतो, किती अनंत फलदान शक्ती. स्थिती तर असंख्य मिळाली, परंतु अनुभव जी पॉवर आहे, जे झटके बसतात ना आपण म्हणतो, तो अनुभव, ती फळ जे कर्माचं मिळतं ते अनंत रूपानं मिळतंय. मग किती आहे त्याच्यामध्ये शक्ती. आणि काय म्हणायचं, लगेच कर्म बांधलं तर काही फळ मिळत नाही. आता हीच चर्चा करतोय ना आपण की संक्लेश परिणाम केले तर काय होतंय, अगोदर पुण्याचं फळ मिळतंय, पुण्याची निर्जरा होतीये, आणि नंतर जास्त उशिरा पापाचं फळ मिळतंय.
मग हे सगळं ज्याला कर्माचं रहस्य कळालेलं आहे, भावभासन झालेलं आहे, तर तो जीव दुःखामध्ये, संकटामध्ये किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये धर्माला सोडणारच नाही. उलट दुःखातून तरुण जाण्याचा उपाय म्हणजे धर्म आहे. मग तो सोडल कसा त्याला? म्हणून सांगितलं की काय आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ज्याला भावभासन धर्माचं झालं तर तो सुखी असो नाहीतर दुःखी असो, दोन्हीमध्ये धर्माला धारण करतो. आणखी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय सांगितलं तर धर्माचं ऱ्हास होण्याचं कारण काय आहे. काय बघा, म्हणजे धर्माचं ऱ्हास होण्याचं कारण आपण म्हणतो ना, आता काय आहे वर्तमानामध्ये पंचम काळामुळे धर्माचा ऱ्हास होतोय. तर धर्माची ऱ्हास होण्याची अनेक कारण आहेत. त्यापैकी आणखी एक कारण मला जाणवलं. कोणतं कारण आहे बघा. आणखी कारण अनेक असतात, कार्य होताना हजारो कारण आहेत, अनेक निमित्त कारण आहेत, पण त्यामध्ये आणखी एक निमित्त कारण तर सांगितलं की काय आहे, तर त्याचं कारण हेच सांगितलं की निमित्तामध्ये सांगितलं की जीवाची काय होत आहे, निमित्त असताना जीवाची 3 काळात होणारी परिणती ह्याचं ज्ञान नसणं. म्हणजे परिणाम शक्ती त्रिकाल तो स्वीकारत नाही. परिणाम शक्तीमुळे त्याची काय होतीये, 3 काळामध्ये सतत परिणती होतीये. आणि ती 3 काळात होणारी जीवाची परिणती किंवा कर्माची परिणती कशी होतीये ह्याचं ज्ञान नाही त्याला. म्हणजेच काय सांगितलं की ह्या जन्मामध्ये जेवढं दिसतं तेवढ्याला सत्य समजणं. आणि हे चाललेलं आहे वर्तमानात. जेवढं दिसतंय तेवढ्याला सत्य समजतोय, तेवढंच मानतोय, त्याला सोडून बाहेरचं जग मानतच नाही. पण असं असतं का, आपण म्हण पण म्हणतो ना की जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर सारं जग फसतं. हे आहेच ना. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला आत्ताचं जे जग दिसतंय ते पण कसं आहे हे सांगायचंय. जे दिसतं त्याला सत्य मानतोय, ठीक आहे. मग हे जग दिसतंय कसं वर्तमानातलं, तर आपल्याला आत्ताचं जे जग दिसतं आहे, जे काही वर्ल्ड दुनिया दिसतेय, तर ते काय आहे निमित्ताकडून सांगितलं तर हुंडा अवसर्पिणी काल दोषानं दूषित आहे. म्हणजे कलियुग आहे थोडक्यात. मग ह्या कलियुगात जे दिसल ते सर्वथा खरं असेल का? अजिबात नाही. एक वेळ मानलं असतं, साधा पंचम काळ असता तर मानलं असतं जे दिसतंय ते सत्य मानण्यासारखं. परंतु ह्या कलियुगामध्ये जे जे दिसतंय ते सर्वथा खरं असेल का? खोटं म्हणत नाही सर्वथा, परंतु ते सर्वथा खरं असेल का? तर नाहीच. त्याच्यामध्येच रहस्य आहे ना, असणारच नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, जे दिसतं त्याला खरं मानून तू फसू नको. तर जीवाची 3 काळामध्ये होणारी परिणती स्वीकार कर. माझं जसं आता जे दिसतं त्याला तू स्वीकारतोय, अस्तित्व स्वीकारतोय, तसं भविष्यामध्येही तू असणार आहे. मग आता जे करतो त्याचं फळ भविष्यामध्ये मिळणार आहे हे जर स्वीकारलं तर काय होईल, ह्या पाप आणि पुण्य फळाचा दिखावा पाहून धर्माला सोडशील का? कारण सगळ्या वर्तमानामध्ये जास्त दिखावाच दिसतोय. म्हणजे मला तर असं सारखं भाववासन होतंय. कारण दिखावा का म्हणतेय, आहे की नाही असं नाही, पापाचं फळ आहे, परंतु खूप विचित्र आहे. म्हणजे बाहेरनं दिसतोय तो जीव खूप अनुकूलतेत आहे, त्याला खूप संपत्ती आहे, सगळे त्याचं पाहिजे तसं आज्ञा आहे, सगळं काही आहे, परंतु त्याच्या शरीरामध्ये रोग झालाय. काय म्हणायचं, पाण्यासारखा पैसा घालवायची तयारी आणि घालवतोय तो. परंतु आता बघतोय ना वर्तमानामध्ये, बघा तुम्हाला खूप सगळं अनुकूलतेत आहे, मोठमोठे आता आपण बघतोय करोडपती अरबपती किती मजेत आहेत. पण करोना झाला तर काय होतंय, कोरोनामुळं आहे का पुण्याचा उदय म्हणायचा का? म्हणजे एका पेक्षाने बघितलं तर पाप पुण्याचा दिखावाच आहे. किंवा सगळं चांगलं आहे, शरीर पण चांगलं आहे, परंतु मानसिक यात नाहीत, त्या कुणाला कळणार आहेत? म्हणून सांगितलं की खूप काही वर्तमानामध्ये जीव सगळं काय म्हणायचं, हे सगळं जग मायाचारी केलेल्याचं फळ मिळतंय. एक तर फसतायत नाही तर फसवले जात आहेत. म्हणून सांगितलं की पाप पुण्याचा दिखावा पाहून कोणी धर्माला सोडल का? तर सोडणार नाही. म्हणून ही परिणाम शक्ती काय सांगतेय, हे स्वीकारायचंय. म्हणजे धर्माचं ऱ्हास होण्याचं कारण आपण चर्चा काय करतोय,
तर पंचम काळामध्ये धर्माचा ऱ्हास होण्याचं कारण काय आहे, तर जीवाची त्रिकाल परिणती स्वीकारत नाही. म्हणजे निमित्ताकडून होणारी सुद्धा म्हणा किंवा उपादानाकडून होणारी सुद्धा जीवाची त्रिकाल परिणती न स्वीकारणं, जे दिसतंय त्याला सर्वथा सत्य मानणं, त्यामुळं काय होत आहे, धर्माचा ऱ्हास होतोय. धर्म लुप्त होत चाललेला आहे. कारण विचित्र परिणतीच दिसते वर्तमानामध्ये जीवाची, आणि ती विचित्र परिणती पाहून हा जीव काय करतोय, धर्माला सोडतोय. आणि त्यामुळे सांगितलं की काय होत आहे, धर्म नष्ट होत आहे. फक्त कुठल्या कलकीमुळेच धर्माचा ऱ्हास होत नाहीये, तर आपण सुद्धा काय करतोय, अशी विचित्र परिणती आपल्याला संयोग भेटतो आणि आपण काय करतोय, धर्माला सोडतोय. म्हणून सांगितलं की काय कर, काही झालं तरी सुद्धा तू ह्या धर्माला, धर्म परिणतीला सोडू नको. तर स्वभावाला जाण, तर लगेच काय होते, सुखाची परिणती प्रगट होते.